नमस्कार, सिटी न्यूज मधून मी रोहिणी. एफडीए कमिशनर तुकाराम मुंढे यांनी एक आदेश जाहीर केलेला आहे. नियमावलीमध्ये तो आधीच होता, पण आता त्याला स्ट्रिक्ट केलेला गेला आहे. म्हणजेच काय की खाद्यतेल जे आहे ते आतापर्यंत खुलं मिळायचं, पण आता ते पॅकच मिळेल आहे. पण यावरच आपले किराणा शॉपवाले ओनर काय म्हणतात, विक्रेते काय म्हणतात, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुमचं नाव तुम्ही मला सांगा. मी ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक, नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचा महासचिव आहे. हे जे खाद्यतेल खुल्या मार्केटमध्ये किंवा लूज विकणे यासाठी खूप वर्ष आधी कायदा बनला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे रिपॅकिंग वगैरे होतं किंवा मोठे डबे जे आहेत त्याला त्याच्यामध्ये पॅक. पण एक गंमत अशी आहे या देशामध्ये अजूनही मोठा वर्ग हा लेबर आहे, मजूर आहे. आणि मजूर हा रोज मजुरी करतो आणि रोज तो 1 लिटर किंवा अर्धा लिटर अशा पॅकिंगमध्ये तेल घेऊ शकत नाही. त्याला लूज तेलच घ्यावं लागतं. आणि अशा वेळेस सरकारने जर हा कायदा आणायचा आहे तर सरकारने आधी छोट्या छोट्या पॅकिंगमध्ये खाद्यतेल उपलब्ध करून द्यावं आणि नंतर ते सुरू करावं. कारण मजुरांना त्रास होईल, 1 लिटर अर्धा लिटर ते घेणं मुश्किल आहे. म्हणून निर्णय चांगला आहे. पण जर मिलावट रोखायची असेल तर त्याला पॅकिंगमध्ये आणा आणि पॅकिंगमध्ये जे बँडेड ऑइल येतात त्याच्यावरही कुठेतरी निर्बंध असला पाहिजे. जसं आता तुमच्याकडे ग्राहक येतात, आपण खुलं तेल द्यायचो, आता देणं बंद केलं, त्यावर काही तुमच्या ग्राहकांवर इम्पॅक्ट पडला का? तसं तर माझा जे आहे, पण माझे जे छोटे छोटे दुकानदार आहेत त्यांना इम्पॅक्ट निश्चित पडला. कारण ग्राहक भटकतो ना. आणि याच्यातून काय होतं, मग याच्यातून एक चुकीचा मार्ग व्यापारी सुद्धा अवलंबतात. काय करतील की जर असं झालं आणि ते ग्राहक जिद्दच करून आला तर तो पॅकेट फोडून त्याला त्याच्यातलं लूज तेल देतील, त्याचे भाव जास्त घेईल. सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे आल्या. त्यापेक्षा त्याचं प्रॅक्टिकली काय करू शकतो आपण याच्यावर सरकारने योग्य निर्णय घेतला पाहिजे. नक्कीच त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे की निर्णय योग्य आहे, पण निर्णय घेताना सामान्य लोकांचाही देखील विचार केला पाहिजे. हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, कारण ग्राहक आणि त्यांचा जो संवाद असतो त्यातील त्यांनी मतभेद जे येतात ते त्यांनी स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. सिटी न्यूजच्या माध्यमातून अशाच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. तोवर बघत राहा नागपूर.